महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामुळे कोल्हापुरात पर्यटकांसाठी सेवा सुविधा देणारे व्यवसाय वाढतील। शिवाय आयटी पार्क सुद्धा लवकरच आकारास येणार आहे। त्यामुळे कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील। कोल्हापूरच्या तरुणांना नोकरीसाठी परजिल्ह्यात जावं लागणार नाही, असं माजी आमदार आणि शिवसेना उपनेत्या जयश्री जाधव यांनी नमूद केलं। प्रभाग क्रमांक 11 मधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी झालेल्या खासबाग इथल्या सभेमध्ये त्या बोलत होत्या। प्रभाग क्रमांक 11 मधील महायुतीचे उमेदवार सत्यजित जाधव, यशोदा मोहिते, नीलांबरी साळोखे आणि माधुरी नकाते यांच्या प्रचारासाठी खासबाग परिसरात सभा झाली। दादा माने, प्रसाद जाधव, सिद्धी रांगणेकर, बंडा लोंढे यांनी शिवसेनेचे उमेदवार सत्यजित जाधव आणि महायुतीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला। भाजपाचे प्रदेश सचिव महेश जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, विनायक साळुंखे यांची भाषणं झाली। देशात 6 पदरी रस्ते होत आहेत। केंद्र सरकारनं कोल्हापूरच्या विमानतळासाठी 276 कोटी रुपयांचा निधी दिलाय। कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच सुरू झाल्यामुळे एक मोठी मागणी पूर्ण झाली आहे। लवकरच आयकर, सर्व्हिस टॅक्सची विभागीय कार्यालये कोल्हापुरात येणार आहेत। अशावेळी शहराच्या सर्वांगीण विकासाची ब्ल्यूप्रिंट तयार केल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं। आयटी पार्कमुळे स्थानिक तरुणांना रोजगार मिळणार आहे। अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामुळे पर्यटन वाढीला चालना मिळेल। एकूणच कोल्हापूर शहराचा गतीनं विकास होत असून महायुती सरकारनं कोल्हापूरला भरभरून निधी दिलाय। त्यामुळे महापालिका निवडणुकीत महायुतीला विजयी करावं असं माजी आमदार आणि शिवसेना उपनेत्या जयश्री जाधव यांनी नमूद केलं। यावेळी श्रीकांत पाटील, सचिन पाटील यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।